BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रबोधिनी एकादशी व्रतकथा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, मी तुला मुक्ती देणाऱ्या प्रबोधिनी एकादशी संबंधी नारद आणि ब्रह्मदेवांमध्ये झालेला संवाद ऐकवितो. एकदा नारद मुनींनी ब्रह्मदेवास विचारले, हे पिता, प्रबोधिनी एकादशीच्या व्रताचे काय फळ असते? आपण कृपा करून हे सर्व मला विस्तारपूर्वक सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, हे पुत्रा, जी वस्तू त्रिलोकात मिळणे दुर्लभ आहे, ती वस्तू देखील कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते. या व्रताच्या प्रभावाने पूर्वजन्मी केलेली अनेक दुष्कर्मे क्षणभरातच नष्ट होऊन जातात. हे पुत्रा, जे मनुष्य श्रद्धापूर्वक या दिवशी थोडे देखील पुण्य करतात, त्यांचे ते पुण्य पर्वतासमान अटळ होऊन जाते. त्यांचे पितृगण विष्णू लोकात जातात. हे पुत्रा, ब्रह्महत्या वगैरे महान पाप देखील प्रबोधिनी एकादशीच्या रात्री जागरण केल्याने नष्ट होऊन जातात. हे नारद, मनुष्याने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्तिक महिन्याच्या प्रबोधिनी एकादशीचे व्रत अवश्य केले पाहिजे. जो मनुष्य या एकादशीचे व्रत करतो तो धनवान, योगी, तपस्वी तसे इंद्रियजित होतो. कारण एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या एकादशीच्या दिवशी जे लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी दान, तप, हवन, यज्ञ, भगवन नाम जप ही परमयज्ञ आहे. यज्ञानां जपयज्ञोस्मी, यज्ञात जपयज्ञ माझेच स्वरूप आहे. श्रीमद भगवद्गीतेत असे म्हणलेले आहे. इत्यादी करतात त्यांना अक्षय पुण्य मिळते. म्हणून हे नारद, तुम्ही देखील विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारद, या एकादशीच्या दिवशी मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठून व्रताचा संकल्प करून आणि पूजा केली पाहिजे. त्या रात्री भगवंताजवळ भजन, नृत्य, कथा, कीर्तन करत रात्र व्यतीत केली पाहिजे. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी फुले, अगरबत्ती, धूप इत्यादीने भगवंताची आराधना केली पाहिजे. भगवंताला अर्घ्य दिले पाहिजे. याचे फळ तीर्थ आणि दान इत्यादीपेक्षाही करोडपट जास्त असते. जे भगवंताची गुलाबाच्या फुलांनी, बकुळ आणि अशोकाच्या फुलांनी, पांढऱ्या व लाल कण्हेरीच्या फुलांनी, दुर्वातलांनी, शमीपत्रांनी, चाफ्याच्या फुलांनी भगवान विष्णूंची पूजा करतात, ते जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अशा प्रकारे रात्री भगवंताची पूजा करून प्रातःकाळी स्नानानंतर भगवंताची प्रार्थना करून गुरुदेवांची पूजा केली पाहिजे आणि सदाचारी आणि पवित्र ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आपले व्रत सोडले पाहिजे. जे लोक चातुर्मास व्रतात एखाद्या वस्तूचा त्याग करतात त्यांनी या दिवसापासून पुन्हा ग्रहण केले पाहिजे. जे लोक प्रबोधिनी एकादशी दिवशी विधीपूर्वक व्रत करतात त्यांना अनंत सुख मिळते व ते अखेरीस स्वर्गलोकी जातात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.